हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। भारतातील शिवमंदिरामध्ये तुम्ही अनेकदा भक्तांना शिवलिंगासमोर 3दा टाळ्या वाजवताना पाहिले असेल। ही एक सामान्य प्रथा आहे, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की त्यामागील रहस्य काय आहे आणि प्रत्येक टाळीचा अर्थ काय आहे। ही केवळ एक प्रथा नाही, तर त्यामागे पौराणिक श्रद्धा, आध्यात्मिक अर्थ आणि अनोख्या परंपरेमागील अर्थ आपण सविस्तरपणे समजून घेऊया। शिवलिंग हे भगवान शिवाचे निराकार रूप आहे, जे विश्वाची निर्मिती, पालनपोषण आणि प्रतीक आहे। मंदिरामध्ये भाविक त्यांची भक्ती आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे पूजा करतात। टाळ्या वाजवणे देखील याचा एक भाग आहे, जो भक्त आणि देव यांच्यात संवाद स्थापित करण्याचे माध्यम मानले जाते। पौराणिक कथा आणि धार्मिक श्रद्धेनुसार शिवलिंगासमोर 3 टाळ्या वाजवण्याचे अनेक खोल अर्थ आहेत। पहिली टाळी तुमची उपस्थिती नोंदवणे, प्रभूला जागे करणे। पहिली टाळी भगवान शिवाला तुमची उपस्थिती जाणवून देणे व शिवाला सांगण्याचा एक मार्ग आहे की हे महादेव, मी तुमच्या शरणात आलो आहे। ही टाळी भक्ताच्या आगमनाचे आणि त्याच्या भक्तीच्या सुरुवातीचे प्रतीक आहे। दुसरी टाळी इच्छा व्यक्त करणे आणि त्रासापासून मुक्त होणे। दुसरी टाळी भगवान शिवाला आपल्या इच्छा, त्रास आणि दुःख व्यक्त करण्याशी संबंधित आहे। टाळ्या वाजवून भक्त महादेवाला त्याच्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी आणि त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करतो। ही विनवणीची एक हावभाव आहे, जिथे भक्त त्याच्या सर्व त्रासांना परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो। तिसरी आणि शेवटची टाळी पूर्ण शरणागतीचे प्रतीक आहे। या टाळ्या वाजवून भक्त स्वीकारतो की तो आता पूर्णपणे भगवान शिवाच्या शरणात आहे आणि त्यांचा आशीर्वाद आणि कृपेसाठी प्रार्थना करतो। यावरून असे दिसून येते की भक्त आपले सर्व निर्णय, इच्छा, जीवनाची दिशा भगवान शिवाच्या हाती सोपवत आहे। ही टाळी भगवान शिवाशी खोलवरचे नाते दर्शविते आणि त्यांच्या चरणी स्थान मिळावे यासाठी प्रार्थना करते। या प्रथेशी संबंधित काही पौराणिक कथा देखील आहेत। शिवाचे भक्त असलेले लंकापती रावण पूजेनंतर 3 वेळा टाळ्या वाजवत असत। असे म्हटले जाते की त्यांना भोलेनाथाच्या कृपेमुळे लंकेचे राज्य मिळाले। रामायणानुसार भगवान श्रीराम यांनी रामेश्वरममध्ये शिवलिंगाची स्थापना केली आणि पूजेनंतर 3 वेळा टाळ्या वाजवल्या। त्यानंतर त्यांचे रामसेतू बांधण्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले। वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीने 3 वेळा टाळ्या वाजवण्याचे काही वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे देखील सांगितले आहेत। टाळ्या वाजवताना निर्माण होणाऱ्या ध्वनिलहरी वातावरणात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात। हे कंपन मानसिक शांती प्रदान करते, एकाग्रता आणि जागृती। पुष्कळदा पूजा करताना मन भटकू शकते। टाळ्या वाजवण्याचा आवाज लक्ष केंद्रित करतो आणि मानसिकरित्या जागृत होतो। ॲक्युप्रेशर प्रभाव, तळहातामध्ये अनेक ॲक्युप्रेशर पॉइंट असतात। टाळ्या वाजवल्याने या ॲक्युप्रेशरवर दबाव येतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरात ऊर्जेचा प्रवाह सुरळीत होतो, ज्यामुळे ताजेपणाची भावना येते। तर तुम्हाला 3 टाळीचे महत्त्व सांगणारा हा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।